आज सकाळी डोळे उघडल्याबरोबर तुम्ही सर्वात पहिली गोष्ट कोणती केली? थोडं प्रामाणिकपणे आठवून बघा. तुमचा हात आपोआप बाजूला पडलेल्या मोबाईलकडे गेला, बरोबर? रात्री झोपतानाही तोच मोबाईल तुमच्या उशाशी होता आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्ही सर्वात आधी व्हॉट्सॲपचे मेसेजेस आणि इंस्टाग्रामच्या रील्स बघायला सुरुवात केली. मित्रांनो, आपण कधीच असा विचार करत नाही की आपण स्वतःला किती भयंकर आवाजाच्या आणि माहितीच्या महासागरात बुडवून घेत आहोत. घरात टीव्हीचा आवाज, रस्त्यावर गाड्यांच्या हॉर्नचा गोंधळ, ऑफिसमध्ये बॉसची कटकट, राजकारणाच्या बातम्या आणि सोशल मीडियावर दुसऱ्यांच्या सुखी आयुष्याचा खोटा दिखावा. या सर्व बाह्य आवाजांमुळे आपला मेंदू अक्षरशः थकून गेला आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या बाहेरच्या आवाजापेक्षाही एक अत्यंत धोकादायक आणि मोठा आवाज आपल्या स्वतःच्या डोक्यात सतत चालू असतो. तुम्हाला एक गमतीशीर पण अत्यंत भयानक सत्य सांगतो. आजकाल माणसाला अंधाराची किंवा भूताची भीती वाटत नाही. माणसाला सर्वात जास्त भीती शांततेची वाटते. आपण स्वतःसोबत 2 मिनिटेही शांत बसू शकत नाही. अगदी बाथरूममध्ये जातानाही आपल्याला सोबत मोबाईल लागतो. कारण जर तिथे काहीच बघायला किंवा ऐकायला नसेल तर आपल्याला प्रचंड अस्वस्थ वाटते. आपण स्वतःच्याच विचारांना आणि स्वतःच्याच खऱ्या भावनांना इतके घाबरतो की आपण त्या भावना दाबून टाकण्यासाठी सतत कोणत्या तरी नवीन आवाजाचा आधार घेतो. आणि याच कारणामुळे आजचा तरुण आतून पूर्णपणे पोकळ आणि दुःखी झाला आहे. आज आपण एका अशा जादुई पुस्तकाबद्दल बोलणार आहोत जे तुम्हाला या गोंधळलेल्या जगातून बाहेर काढून स्वतःच्या आत लपलेल्या एका प्रचंड मोठ्या ताकदीची ओळख करून देईल. या पुस्तकानं लाखो लोकांना डिप्रेशन आणि ओव्हर थिंकिंगमधून बाहेर काढले आहे. पुस्तकाचं नाव आहे सायलेन्स आणि याचे लेखक आहेत जगप्रसिद्ध झेन मास्टर आणि बौद्ध भिक्खू थीच नॅथ हॅन. हे पुस्तक म्हणजे कोणतीही धार्मिक पोथी नाहीये, तर हे मानवी सायकोलॉजीचे आणि खऱ्या आनंदाचे एक अत्यंत प्रॅक्टिकल मॅन्युअल आहे. हा व्हिडिओ कोणतीही साधी बुक समरी किंवा लेक्चर नाहीये. हा तुमच्या अस्वस्थ मनाला एका शांत आणि स्वच्छ सरोवरासारखे बनवणारा एक सविस्तर मास्टर क्लास आहे. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. जर तुम्हाला तुमच्या डोक्यातील विचारांची कटकट कायमची थांबवायची असेल आणि रात्री शांत झोप हवी असेल तर हा व्हिडिओ अत्यंत शांत मनानं आणि एकही सेकंद न सोडता पूर्ण ऐका. चला तर मग शांततेच्या या अत्यंत गूढ आणि रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया. लेखक थीच नॅथ हॅन सर्वात आधी आपल्या मेंदूची आणि विचारांची एक अत्यंत सुंदर ओळख करून देतात. ते म्हणतात की आपल्या सर्वांच्या डोक्यात 24 तास एक रेडिओ चालू असतो. त्यांनी या रेडिओला रेडिओ नॉन स्टॉप थिंकिंग असं नाव दिले आहे. तुम्ही कधी अनुभवले आहे का की तुम्ही शांत बसण्याचा प्रयत्न करता पण हा रेडिओ आपोआप चालू होतो? हा रेडिओ कधी भूतकाळातील चुकांचे आणि पश्चात्तापाचे जुने गाणे लावतो, तर कधी भविष्यातील चिंतेच्या आणि भीतीदायक बातम्या सांगायला लागतो. माझ्या नोकरीचं काय होईल? लोक माझ्याबद्दल काय विचार करतील? त्यानं माझा अपमान का केला? असे हजारो विचार एका सेकंदात डोक्यात यायला लागतात. पण गंमत काय आहे माहिती आहे? आपल्या डोक्यातील या रेडिओला कोणतेही ऑफ बटन म्हणजेच बंद करण्याचं बटन नाहीये. तुम्ही जेवढे या विचारांशी लढण्याचा प्रयत्न कराल तेवढे ते विचार जास्त ताकदीनं तुमच्या अंगावर येतात. मग या रेडिओला शांत कसे करायचे? झेन मास्टर सांगतात की तुम्हाला विचारांशी लढायचे नाहीये. तुम्हाला फक्त तुमचे लक्ष बदलायचे आहे. जेव्हा तुम्हाला जाणवेल की डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू झाला आहे, तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि तुमचे पूर्ण लक्ष त्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर केंद्रित करा. श्वास हा असा एकमेव पूल आहे जो तुमच्या भूतकाळाला आणि भविष्याला थांबवून तुम्हाला या वर्तमानात म्हणजेच आत्ताच्या क्षणात आणून उभा करतो. जेव्हा तुम्ही श्वासावर लक्ष देता तेव्हा तुमचा तो डोक्यातील रेडिओ आपोआप बंद होतो. कारण तुमचा मेंदू
एकाच वेळी 2 गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. यानंतर पुस्तक एका अत्यंत विचार करायला लावणाऱ्या विषयाकडे वळते. तो विषय आहे आपला मानसिक आहार. मित्रांनो, आपण नेहमी शारीरिक आहाराबद्दल खूप जागरूक असतो. आपण शिळे अन्न खात नाही, आपण कचरा खात नाही, पण आपण मानसिक आहाराच्या बाबतीत अत्यंत निष्काळजी असतो. थीच नॅथ हॅन सांगतात की आपण फक्त तोंडानं अन्न खात नाही, तर आपण आपले डोळे आणि कान यांच्या मदतीनं सुद्धा रोज अन्न खात असतो. जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवर सलग 2 तास निगेटिव्ह बातम्या, लोकांचे वाद किंवा फालतू रील्स बघता, तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला मानसिक कचरा खाऊ घालत असता. विचार करा, जर तुम्ही रोज जंक फूड खाल्ले तर तुमचे शरीर आजारी पडेल. तसेच जेव्हा तुम्ही रोज हा डिजिटल कचरा बघता, तेव्हा तुमचे मन आजारी पडते. तुम्हाला विनाकारण राग येतो, चिडचिड होते आणि डिप्रेशन येते. तुम्ही तुमच्या मनाच्या घरात अशा लोकांना राहायला दिले आहे ज्यांचा तुमच्या खऱ्या आयुष्याशी काहीही संबंध नाहीये. खरा संन्यासी तो नसतो जो जंगलात जातो. खरा संन्यासी तो असतो जो स्वतःच्या डोळ्यांवर आणि कानांवर नियंत्रण ठेवतो. आजपासून तुम्ही काय बघता आणि काय ऐकता यावर एक पहारेकरी बसवा. ज्या गोष्टींमुळे तुम्हाला मानसिक शांती मिळत नाही, त्या गोष्टी बघणे आणि वाचणे पूर्णपणे बंद करा. तुमचे मन हे एक सुंदर उद्यान आहे. त्यात सोशल मीडियाचा कचरा टाकू नका. पुढचा अत्यंत शक्तिशाली नियम आहे खऱ्या शांततेचा अर्थ समजून घेणे. आपल्याला नेहमी वाटते की बाहेर जर आवाज नसेल तर आपण शांत आहोत. अनेक लोक शांततेच्या शोधात हिमालयात किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी सुट्टी घालवायला जातात. पण तिथे गेल्यावरही ते लोक शांत नसतात. ते तिथे गेल्यावरही मोबाईलमध्ये बिझनेसचे ईमेल्स चेक करत असतात किंवा कुटुंबातील लोकांशी पैशांवरून भांडत असतात. लेखक विचारतात की जर तुम्ही हिमालयाच्या सर्वात शांत गुहेत जाऊन बसलात, पण तिथेही तुमच्या डोक्यात EMIचे आणि कर्जाचे विचार चालू असतील, तर त्या बाहेरच्या शांततेचा काय उपयोग? खरी शांतता ही बाहेर नसते, ती तुमच्या आत असते. जर तुमचे मन आतून शांत असेल, तर तुम्ही मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये किंवा अत्यंत गोंधळाच्या ठिकाणी उभे राहूनही एका संन्याशासारखे शांत राहू शकता. शांतता म्हणजे बाह्य आवाजाचा अभाव नाही, तर शांतता म्हणजे आतल्या विचारांचा गोंधळ थांबणे होय. जेव्हा तुम्ही स्वतःला पूर्णपणे स्वीकारता, जेव्हा तुम्ही लोकांकडून आणि स्वतःकडून असलेल्या सर्व खोट्या अपेक्षा सोडून देता, तेव्हा तुमच्या आत एक अशी अथांग शांतता निर्माण होते जिला जगातील कोणतीही परिस्थिती हलवू शकत नाही. या पुस्तकात संवादाबद्दल आणि ऐकण्याच्या कलेबद्दल एक अत्यंत डोळे उघडणारा विचार सांगितला आहे. याला लेखक डीप लिसनिंग म्हणजेच खोलवर ऐकण्याची कला म्हणतात. आपण सर्वजण रोज एकमेकांशी बोलतो, पण आपण खरोखर एकमेकांचे ऐकतो का? जेव्हा तुमच्या जोडीदाराशी किंवा मित्राशी भांडण होते, तेव्हा तुम्ही त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेण्यासाठी थांबलेले नसता. तुम्ही फक्त तो कधी बोलून थांबेल आणि मी त्याला कसे सडेतोड उत्तर देईन याची तयारी मनातल्या मनात करत असता. आपण ऐकण्यासाठी ऐकत नाही, आपण फक्त उत्तर देण्यासाठी ऐकत असतो. थीच नॅथ हॅन सांगतात की जगातली निम्मी भांडणे आणि घटस्फोट फक्त यामुळे होतात, कारण लोकांना शांत राहून ऐकता येत नाही. जेव्हा समोरचा माणूस रागात असतो किंवा दुःखी असतो, तेव्हा त्याला तुमच्या सल्ल्याची किंवा तुमच्या उत्तराची अजिबात गरज नसते. त्याला फक्त एका अशा माणसाची गरज असते जो शांतपणे त्याचे सर्व दुःख ऐकून घेईल. तुमची शांतता ही समोरच्या माणसाच्या दुःखावर सर्वात मोठे औषध असते. जेव्हा तुम्ही पूर्ण लक्ष देऊन आणि शांत राहून एखाद्याचे ऐकता, तेव्हा समोरच्या माणसाचा राग आपोआप कमी होतो. म्हणूनच आजपासून एक नियम बनवा. जेव्हा समोरची व्यक्ती बोलत असेल, तेव्हा तुमचा डोक्यातील रेडिओ बंद ठेवा
आणि फक्त ऐका. कमी बोलणारा माणूस हा नेहमी जास्त शहाणा आणि प्रभावशाली असतो. शांततेचा फायदा फक्त तुमच्या मनालाच होत नाही, तर तो तुमच्या शरीरालाही होतो. आजच्या धावपळीच्या जगात आपण सतत काहीतरी काम करत असतो. आपल्याला नेहमी वाटते की रिकामे बसणे म्हणजे वेळेचा अपव्यय करणे आहे. पण लेखक आपल्याला जॉय ऑफ डुईंग नथिंग म्हणजेच काहीही न करण्यातील आनंद शोधायला शिकवतात. तुम्ही शेवटचे कधी असे घडले होते की तुम्ही फक्त एका खिडकीजवळ बसला आहात, हातात चहाचा कप आहे आणि तुम्ही मोबाईल न बघता फक्त आकाशाकडे किंवा झाडांकडे बघत आहात, कोणताही विचार न करता फक्त त्या क्षणाचा अनुभव घेणे ही मानवी आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही अशी पूर्ण शांतता अनुभवता तेव्हा तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल नावाचे स्ट्रेस हार्मोन कमी होते. तुमच्या मेंदूत नवीन आणि अत्यंत क्रिएटिव्ह विचार जन्म घेतात. जगातील सर्व महान शोध, सर्व महान कविता आणि सर्व मोठी पुस्तके ही शांततेच्या गर्भातूनच जन्माला आली आहेत. तुम्ही सतत धावून स्वतःला सिद्ध करू शकत नाही. कधीकधी शांत उभे राहिल्यानेही तुम्हाला योग्य रस्ता सापडतो. गढूळ पाणी जर तुम्हाला स्वच्छ करायचे असेल तर तुम्ही त्यात हात घालून ते स्वच्छ करू शकत नाही. तुम्हाला फक्त ते पाणी एका जागी शांत ठेवावे लागते. काही वेळातच माती खाली बसते आणि पाणी आपोआप स्वच्छ होते. आपले मनही अगदी त्या पाण्यासारखेच आहे. मग या डिजिटल जगात ही शांतता रोजच्या आयुष्यात कशी आणायची? यासाठी लेखक काही अत्यंत प्रॅक्टिकल आणि सोपे उपाय सांगतात. सर्वात पहिला उपाय आहे, दिवसातून किमान 15 मिनिटे तरी स्वतःसोबत अपॉइंटमेंट फिक्स करा. या 15 मिनिटात तुमच्यासोबत तुमचा मोबाईल नसेल, लॅपटॉप नसेल किंवा घरातील कोणतीही व्यक्ती नसेल. फक्त तुम्ही आणि तुमचा श्वास. सुरुवातीला तुम्हाला हे अत्यंत बोरिंग किंवा कठीण वाटेल. तुमचा मेंदू तुम्हाला पळून जाण्यासाठी हजार कारणे देईल. पण जर तुम्ही सलग 21 दिवस फक्त 15 मिनिटे स्वतःसोबत शांत बसण्याची सवय लावली तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या आत एक असा खरा आणि शक्तिशाली मित्र सापडेल, ज्याची तुम्ही आयुष्यभर वाट बघत होता. दुसरा उपाय म्हणजे माइंडफुल वॉकिंग. जेव्हा तुम्ही ऑफिसला जाता किंवा संध्याकाळी चालायला जाता तेव्हा कानात हेडफोन लावून गाणी ऐकणे बंद करा. फक्त आजूबाजूच्या निसर्गाचे निरीक्षण करा. पायाखाली जाणवणारी जमीन, चेहऱ्याला लागणारी हवा आणि झाडांची हालचाल अनुभवा. निसर्ग हा कधीच घाईत नसतो, तरीही निसर्गाची सर्व कामे अत्यंत वेळेवर आणि परिपूर्ण होतात. निसर्गाची हीच शांतता तुमच्या आत शोषून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, थीच नहात हान यांच्या सायलेन्स या अत्यंत महान पुस्तकाचा हा संपूर्ण सारांश आपल्याला काय शिकवतो? हे पुस्तक आपल्याला सर्व काही सोडून संन्यासी बनायला सांगत नाही. हे आपल्याला या गोंधळलेल्या जगात राहूनही स्वतःच्या मनाला कसे सुरक्षित आणि शांत ठेवायचे हे शिकवते. शांतता ही कोणतीही रिकामी किंवा कंटाळवाणी जागा नाहीये. शांतता ही खऱ्या ज्ञानानं आणि प्रेमानं भरलेली एक अथांग अवस्था आहे. तुमचा आनंद आणि तुमची शांती ही कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीवर, पैशांवर किंवा परिस्थितीवर अजिबात अवलंबून असू नये. ती तुमच्या आतच निर्माण झाली पाहिजे. जेव्हा तुम्ही शांत राहायला शिकता तेव्हा तुम्ही जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती बनता. कारण मग जगातली कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही वाईट परिस्थिती तुम्हाला आतून हलवू शकत नाही. तुमचे मन एका अशा अभेद्य किल्ल्यासारखे बनते ज्याला कोणीही तोडू शकत नाही. तुम्हाला दिवसातून किती वेळ स्वतःसोबत शांत राहायला आवडते? आणि तुम्हालाही 2 मिनिटे रिकामे बसल्यावर लगेच मोबाईल चेक करण्याची सवय लागली आहे का? हे अगदी प्रामाणिकपणे मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या कॉमेंट्स वाचून मला समजते की आपण सर्वजण एकाच प्रवासात आहोत. जर तुम्हाला स्वतःला आतून शांत करणारा आणि विचार करायला लावणारा हा अत्यंत सविस्तर मास्टर क्लास खऱ्या अर्थानं आवडला असेल
तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक मित्रासोबत, तुमच्या ऑफिसमधील सहकाऱ्यांसोबत आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीसोबत नक्की शेअर करा. विशेषतः अशा लोकांसोबत शेअर करा जे नेहमी खूप ओव्हर थिंकिंग करतात, ज्यांना सतत रागाचा त्रास होतो आणि जे रात्रंदिवस सोशल मीडियाच्या गोंधळात अडकले आहेत. कदाचित तुमचा एक शेअर त्यांच्या आयुष्यातील तो विचारांचा आवाज कायमचा थांबवेल आणि त्यांना खऱ्या अर्थानं एक शांत आयुष्य देईल. अशाच जीवन बदलून टाकणाऱ्या, तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि तुमचे आयुष्य पूर्णपणे समृद्ध करणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या अत्यंत दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण समरीज आपल्या मायबोली मराठीत पाहण्यासाठी माइंडफुल पेजेस मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन क्रांतिकारी विचारासोबत. तोपर्यंत स्वतःची खूप काळजी घ्या. अनावश्यक बोलणं टाळा. स्वतःच्या आत डोकावून बघायला शिका आणि खऱ्या अर्थानं एक शांत, सुंदर आणि शक्तिशाली आयुष्य जगा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.